आज अशी परिस्थिती आहे की आपण कशाचीच पर्वा करत नाही, अशी आज अवस्था आहे. ग्लोबल वॉर्मिंग म्हणतात, कोणी तिकडे लक्षच देत नाही. आणि त्याचा परिणाम आज असा झालेला आहे की सर्व ठिकाणी भयंकर परिस्थिती निर्माण झाली. आता गंमत अशी आहे की हा जो पर्यावरणाचा आणि निसर्गाचा जो भाग आहे त्याचा पुन्हा स्वच्छतेशी संबंध आहे. ज्याला आपण स्वच्छता म्हणतो त्या स्वच्छतेशी संबंध आहे. स्वच्छता याचा अर्थ काय? सर्वात मगाशी मी सांगितलं, लोक उपासना करतात, 2-2 तास पूजा करतात, वर्षोनवर्ष तीर्थयात्रा करतात, नाना तऱ्हेचे उपासतापास करतात, नाना तऱ्हेची कर्मकांड करतात. पण सर्वात श्रेष्ठ उपासना तुम्ही जर मला विचाराल तर स्वच्छता राखणं ही सर्वात श्रेष्ठ उपासना आहे. तुमचं घर स्वच्छ ठेवा, घरामध्ये आनंदी आनंद, आणि घरामध्ये घाण जिकडे तिकडे, काय होईल? जे घरात ते दारात, जे दारात ते गावात, जे गावात ते तालुक्यात, जे तालुक्यात ते डिस्ट्रिक्टमध्ये, डिस्ट्रिक्टमध्येचे शहरात. अशा तऱ्हेने सगळी परिस्थिती आहे. म्हणून स्वच्छता राखणं ही देवाची, परमेश्वराची फार मोठी उपासना आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पण आज आपण स्वच्छतेकडे किती बघतो? बघत नाही. आपल्या घरातला कचरा शेजारच्या बाजूला नेऊन टाकला की आपण धन्य झालो. पण तो असा विचार करत नाही की पलीकडे टाकलेला जो कचरा आहे त्याच्यावर ज्या माशा बसतील त्या तुझ्या घरामध्ये येणारच. पण तो आपण विचार करत नाही. आपण काय विचारतो? माझ्या घरातला कचरा तिकडे नेऊन टाकला ना, मी मुक्त झालो. मुक्त नाही, मुक्त होत नाही. अगदी लांब तरी नेऊन टाकला ना तरी सुद्धा तिथून सुद्धा त्या माशा येणार, त्या तुमच्याच घरात येणार, सर्वांच्या. आणि माशा घरामध्ये आल्या, त्याच घरामध्ये आले, ते एकदा घाणेरड्या गोष्टीवर बसू लागले, अन्नावर बसू लागले, काय होईल? तुम्ही आजारी पडाल, तुम्ही रोगी व्हाल, तुम्ही मराल. आणि कशामुळे? फक्त स्वच्छता न राखल्यामुळे. स्वच्छता न राखल्यामुळे. मग स्वच्छता राखणं ही गोष्ट किती महत्त्वाची आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की ज्याला आपण कचरा असं म्हणतो ना, तो कचरा निरुपयोगी कधीच नसतो, कधीच नसतो. किंबहुना जगामध्ये काहीही निरुपयोगी नाही. जे जे काही जगामध्ये आहे ते सर्व उपयुक्त आहे. म्हणून आमच्या पूर्वजांनी, आमच्या ऋषीमुनीने एक मोठा सिद्धांत सांगितला, सर्वम खल्विदम ब्रह्म. केवढा मोठा सिद्धांत सांगितला. मला विचारलं, अहो सर्वम खल्विदम ब्रह्माचा अर्थ काय? मी सांगितलं, जगामध्ये जे सर्व आहे ना ते सर्व उपयुक्त आहे. एखादी गोष्ट तुला उपयुक्त नसेल पण दुसऱ्याला उपयुक्त असेल. कळलं की नाही? आता लोक मासे खातात आणि काटे टाकतात. ते काटे कावळे खातात, आवडीने खातात, मांजरं आवडीने खातात. आता काटे तर तुम्हाला नकोच, पण त्यांना पाहिजे. मला सांगायचा मुद्दा, कुठलीही गोष्ट या जगामध्ये उपयुक्त नाही असं नाही. तुम्हाला निरुपयोग असेल पण कोणाला तरी ती उपयुक्त असेल. मला सांगायचा मुद्दा असा की ज्याला कचरा असं आपण म्हणतो, हा कचरा म्हणजे प्रत्यक्षामध्ये सोनं आहे, सोनं. या कचऱ्याचा जर उपयोग केला तर कचरा म्हणजे सोनं आहे. कळलं की नाही? या कचऱ्याचं आपल्याला रूपांतर करता येतं, पुनर्वापर ज्याला आपण म्हणतो तो करता येतो. आणि कचऱ्याची एक दुसरी बाजू आहे ती म्हणजे ओला कचरा. तो ओला कचरा जो असतो ना तो तर तुम्हाला खत म्हणून वापरता येतो. तुमच्या घराच्या जवळ जी झाडं आहेत ना, किंवा तुमच्या घरामध्ये समोर झाडं लावले आहेत ना, ओला कचरा सगळा तिकडे तुम्ही घातलात ना, खत मिळालं, परिणाम झाडं वाढली,
झाडं वाढली, तुम्हाला फळं मिळाली, तुम्हाला सावली मिळाली, तुम्हाला चांगल्यापैकी औषधी कडुलिंब लावलं असेल तर कडुलिंबाची पानं मिळतील, सगळं मिळू शकतं. हे मी काय सांगतो आहे की ज्याला आपण कचरा असं म्हणतो, हा कचऱ्याचा जर उपयोग केला आहे तर कचरा म्हणजे सोनं आहे. आणि कचऱ्याचा जर पुनर्वापर करण्याची जर आपण ठरवलं ना तर कचऱ्याला एवढा सोन्याचा भाव येईल की कचरा कोणी टाकणारच नाही, तो विकूनच टाकतील.